मिरजेच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी मिरज नगरी सज्ज झाली असून मिरवणूक मार्गावर भव्य व आकर्षक स्वागत कमानी उभ्या राहिलेत। सामाजिक संदेश, धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावरील स्वागत कमानी उभा करण्याची मिरजेत गेली 45 वर्षाची परंपरा आहे। सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेशोत्सवाला 115 वर्षाची परंपरा आहे। विविध संघटना, पक्ष भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी मिरवणूक मार्गावर उभ्या करतात। या स्वागत कमानी म्हणजे मिरजेच्या विसर्जन मिरवणुकीतील खास आकर्षण असते। स्वागत कमानी पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक मिरजेत येत असतात। जवळपास लाखाच्या गर्दी मिरजेतील विसर्जन सोहळ्यासाठी होत असते। विसर्जन मिरवणुकीसाठी मिरज नगरी सज्ज झाली आहे। विसर्जन मिरवणूक मार्गावर स्टेशन रोडवर एकता मंडळाची सामाजिक संदेश देणारी सुंदर कमान उभी राहिली आहे, तर मंगल थिएटर समोर धर्मवीर संभाजी मंडळाची भव्य दिव्य अशी स्वागत कमान उभी आहे। पोलीस स्टेशन समोर विश्वशांती मंडळाची स्वागत कमान उभी राहिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या विषयावरील सचित्र देखावा विश्वशांती मंडळाच्या स्वागत कमानीवर दाखवण्यात आलाय। किसान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आकर्षक स्वागत कमान उभी केली आहे। राज्यात सुप्रसिद्ध असलेली मराठा महासंघाची भव्य दिव्य अशी कमान जुबली लायब्ररी समोर उभी राहिली आहे। या कमानीवर श्री गणेशाची आकर्षक प्रतिमा लावण्यात आली आहे। लक्ष्मी मार्केट समोर शिवसेना शिंदे गटाची भव्य स्वागत कमान उभी राहिली आहे। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे, तर महाराणा प्रताप चौकात शिवसेनेची ठाकरे गटाची स्वागत कमानीवर महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यांसारख्या विषयांच्या वरील चित्र स्वरूपात देखावा दाखवण्यात आलाय। मुख्य मार्केटमध्ये हिंदू एकता आंदोलनाची आकर्षक व भव्य अशी स्वागत कमान उभी राहिली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेशोत्सव मंडळाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा असलेली कमान लावली आहे। विसर्जन सोहळ्यात मिरजेची मानाची समजली जाणारी हिंदू एकता आंदोलनाची स्वागत कमान सर्वप्रथम कैलासवासी अशोक खटावकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली शहरात 45 वर्षापूर्वी विसर्जन सोहळ्यावेळी उभी करण्यात आली होती। लाखो गणेश भक्त उपस्थित असणाऱ्या 24 तासाहून अधिक वेळ चालणाऱ्या मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलाय। पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त पाहत असून बाहेरून पोलिसांची ज्यादा कुमक मागवली आहे। याशिवाय गृहरक्षक जवान, मनपा कर्मचारी त्यांच्या मदतनीस आहेत। मंगळवार अनंत चतुर्दशी दिवशी मिरज आणि सांगलीमध्ये 250 गणेश मंडळांच्या श्रींच्या मूर्तींचं विसर्जन होणार आहे। यंदाच्या गणेश उत्सव सोहळ्यात सांगली आणि मिरजमधील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक, धार्मिक, सामाजिक विषयांवरील देखावे साकारले होते। मिरज शहर या ठिकाणी अनंत चतुर्दशी करिता आपण बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यातून लावण्यात येत आहे। त्यामध्ये 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपाधीक्षक, 24 पोलीस निरीक्षक, 140 API आणि PSI दर्जाचे अधिकारी, तसेच एकूण 1705 पोलीस अंमलदार आणि 900च्या आसपास होमगार्ड, तसेच एक SRPFची कंपनी आणि 14 स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आपण त्या ठिकाणी तैनात करत आहोत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बंदोबस्त तैनात केला जाईल। माझं सर्व मिरजवासियांना आव्हान आहे की आपण उद्याच्या मिरवणुकीमध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि कुठेही धार्मिक भावना आपल्याकडून दुखवल्या जाणार नाहीत याची पण तंतोतंत काळजी घ्यावी। हा अतिशय हर्ष आणि उल्हासाने साजरा करणारा सण आहे। गणेश बाप्पांना उद्या आपण त्यांचं विसर्जन करणार आहोत, त्यामुळं आपण अगदी धार्मिक भावनेतून हा सण पार पडेल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे।